लालवर लाल आणि काळ्या काळा अशा पद्धतीने प्रेस करायचा. कट नावाचा आवाज येतो. हे आवाज आला की आपण काढायचं. आणि जेव्हा आपण लावतो जर आपल्याला वाटलं की हे व्यवस्थित लागलं नाही तर ओढून पाहायचं. जर तिरपत आपलं लागेल असेल नाही ना काढायचं. अशा पद्धतीने लावायचं आहे. हे लावल्यानंतर कटचा आवाज आला पाहिजे. कनेक्शन व्यवस्थित राहते. असं ओढून पाहिलं आपण व्यवस्थित कनेक्शन आहे. हे पहा सुरुवातीला 5 मिनिटं लेट झालं तरी आपल्याला फरक पडत नाही. परंतु या गोष्टी समजून घ्या. थोडंसं एरर आली त्याच्यामध्ये लगेच एरर झाला आपण लगेच घाबरून जातो. बोला म्हणलं की युनिट बोला हे बोला हे असं राखीव मशीन ठेवलेली असतात. पण पुन्हा बाहेर वाटतं आपल्याला कागद पंचनामे करा हे करा ते करा रिपोर्टिंग करा त्यासाठी डोकेदुखी वाढते. तर अशा पद्धतीच्या अडचणीचा सामना करू नये म्हणून आपण थोडंसं कनेक्शन व्यवस्थित करून घ्यायचं. त्याच्यानंतर व्हॅलिड युनिटचं जे कनेक्शन आहे ते आपल्याला त्या कंट्रोल युनिटला जोडायचं आहे. EVC फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी टॉपचं बटन दिलेलं आहे. टॉप वरच्या साईडला राहील. लाल कलरचं लालला काळ्या कलरचं काळ्या कलरला. लावताना आपल्याला अशा पद्धतीने लावायचं आहे आणि काढताना आपल्याला हे दोन्ही बटन प्रेस करून काढायचे. हे याच्यासाठी सांगावं लागतं की बरेच जण आहे ना की लावताना हे करताना जोरात जोर लावतात आणि हे बटन तोडून टाकतात आणि मग म्हणतात की डॅमेज आहे. तर हे आता लागलेलं आहे. आपल्याला कच्चा आवाज आलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सील झालेलं म्हणजे पॅक झालेलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही CRC करून ठेवलेली आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजवण्यासाठी हे सगळं दाखवण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगत आहे. आता हे झाली पहिली स्टेप आपली जोडणी. आपण इथपर्यंत कोणाला अडचण आहे का ते सांगा. कोणाचं कनेक्शन कोणाला द्यायचं, बॅलेट युनिट कसं जोडायचं, दोन यंत्र कशी जोडायचे समजलं का? कुठं जोडायचं, कुठं ब्रांचेस असतात, कशावर काय जोडायचं सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने लावायचं, कशा पद्धतीने काढायचं हे देखील सांगितलेलं आहे. या कनेक्शन बद्दल कोणाला काही शंका असेल तर आपण विचारा. आहे का कोणाला काही शंका? काम दिलेला आहे. हा टाइम देखील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. याच्यामध्ये चेक करायचं की जेव्हा तुमच्या ताब्यात मशीन पाहाल सकाळी 5:30 वाजता मी मशीन चेक करणार. तुम्हाला असं हे चालू करायची सुविधा दिलेली नाही, त्यांनी सांगितलेलं नाही. तर ज्यावेळेस हा टाइम देतो तो रेल्वे टाइम मध्ये पाहिजे. 12च्या नंतर 13च पाहिजे. आणि याच्यामध्ये एक कॅन्डिडेट सेट आहे 16. त्याच्यामध्ये 16 आहेत आपल्याकडे 20 राहतील. ट्रेनिंग मध्ये सांगितलं की तुम्ही आलेला आहे याच्यात कोणताही प्रॉब्लेम नाही. जोडणीमध्ये काही नाही. हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे. EVM इज रेडी. तर याच्यात तुमची काय शंका होती 12 घंट्याचा जो फॉर्मॅट आहे तो अनालाइज करायचा सांगितलं की मशीनरी रेडी आहे. आता आपण फक्त बॅलेट घेऊन पाहणार. ते बॅलेट दिल्यानंतर बिझी हा लाईट हा लागतो आहे. बिझी लॅम्प इग्नाइट झाला पाहिजे. हा बिझी लाईट सुरू झाला त्यानंतर हे आपण 1 नंबरचं बटन दाबल्यानंतर हा लाईट इग्नाइट झालेला आहे. हा लाल कलरचा लाईट पेटणं जरुरी आहे. आणि याच्यानंतर हा इथं जो ग्रीन कलरचा लाईट याच्यामध्ये छुटी पडलेली आहे. 1 नंबरचं दिल्यानंतर ए नावाचं जे सॅम्पल दिलेलं आहे हे पडलेली आहे. त्याचा अर्थ आपण ज्या व्यक्तीला वोटिंग केलं ते वोटिंग आलं की नाही कन्फर्म करण्यासाठी पडताळणी करण्यासाठी या मशीनची निर्मिती केली आहे. बरोबर आहे. याच्यानंतर शिटी वाजलेली आहे, विसल झालेली आहे. हे विसलची थोडीशी बरोबर आहे. हा टाइम लक्षात ठेवा. 15 झाला पाहिजे. नंतर कॅन्डिडेट इथं 16 आहेत. आपल्याकडे 20 राहतील कारण आपल्याकडे 20 उमेदवार आहेत. मोठा जोर हे प्रत्येक वेळेला डिस्प्ले होते. लक्षात ठेवा. टोटल वोट केलेले आपण 4. एक सॅम्पल म्हणून तुम्हाला 4 करून दाखवलेले आहे कारण आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. सगळं भरपूर सगळे बटन ओके अभी टोटल हो गया ना. अभी क्या देने का बैलेंस देने की जरूरत नहीं है. बीच में मुझे 2 घंटे नहीं सर मौके टोटल बटन आप कितने भी बार दबा सकते हैं. ये टोटल जो है ना टोटल की कोई लिमिट नहीं. बैलेट कब दबाने का जब अपना वोटर आ गया उसी वक्त बैलेट दबाने. अभी मॉकपोल चल रहा है. अभी अपन टोटल कब निकालेंगे जब सब हो गया तभी निकालेंगे. सर CRC जो ऐसा हो गया कि तुमको कंफ्यूज है कि 45 हो गए 50 हुए कि नहीं ये देखने का तो टोटल देखने का. अब अभी आपने जो बोला है कि बैलेट दबाने का भी दबा सकते. सर CRC करा सर. त्यांची शंका निरसन होऊ द्या. सर आपल्याला बाहेर जाता येणार नाही. CCTV लावलेले आहे. बाहेर जाऊ देत नाही. आपल्याला इथं थांबणे आणि प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय झाले 15 मिनिटाचा विषय. आता हे बटन आपण ऑन केलेलं आहे आणि पुन्हा एक समजा आपण एखादं बटन दाबलेलं आहे. 4 झाले समजा आपले 5 झाले. आता असं समजू की आपण 50 आपले वोट झालेले आहे. 7च्या पहिले पण सर थोडं लक्ष द्या. 5 तुम्ही अनुभव आहे मला मान्य आहे. आम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत थोडं लक्ष देऊन ऐका. झालं 15 मिनिटात तुम्ही तुमचे काय आता वोटिंग झालेलं आहे. CRC करायचा हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. या ट्रेनिंगचा आत्मा आहे. कनेक्शन आणि CRC या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या 2 गोष्टी ज्याला आल्या त्याला 99% अडचणी येत नाही. बाकी अडचण 1% जी आहे ती मशीन प्रॉब्लेम असू शकतो. हेटिंग प्रॉब्लेम असू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात गरम होती मशीन. पण शक्यतो या दिवसात काही अडचण येत नाही आपल्याला.
तर आता आपण सीआरसी करणार आहे। इथं काय झालेलं आहे तुम्हाला माहित असेल नसेल कदाचित, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं प्रकार होतो डोंगामध्ये सीआरसी करायला विसरलो नाही। तर लोकांनी याच्यातल्या चिठ्ठ्या आहेत, त्या बॉक्समधल्या चिठ्ठ्या आहेत ना, हे झाल्यानंतर सीआरसी केल्यानंतर हे बघा ह्या ज्या चिठ्ठ्या असतात त्याच्यामध्ये हात घालून अशा पद्धतीनं या चिठ्ठ्या काढायच्या आहेत। 50 जे चिठ्ठ्या आहेत, 57 चिठ्ठ्या आहेत, ती काढून एका इन्व्हॉल्वमध्ये टाकायच्या आहेत। त्याचा मॉकचा शिक्का मारायचा आहे। त्याच्यानंतर ते एका काळ्या कलरच्या लिफाफ्यामध्ये सील करायचं आहे। त्याच्यामध्ये एक सील असते असं, हे गुलाबी सील लावून द्यायचं आहे त्याला, आणि बाकीचे पेपर होत राहतात। याच्यामध्ये काय सेटिंग करायचे हे देखील मी तुम्हाला सांगतो। आता हे आपलं पूर्ण झालं, आपण सीआरसी करायचं। आता आपण काय करणार आहे, सर्व झालं, आता आपल्याला क्लोज बटन दाबायचं आहे। क्लोजिंगचा मेसेज आला पाहिजे, हे बटन दबले याचं, आणि याच्यानंतर मग एक मेसेज येतो, क्लोजिंगचा मेसेज येतो। त्या चिठ्ठ्या काढायला विसरायचं नाही, बरेच जण विसरतात। सीआरसी केल्यानंतर नंतर चिठ्ठ्या काढून जे आपण बाहेर दिलेले ना प्रति उमेदवाराला तिथे आपल्याला दाखवून द्यायचं त्यांना जे आता एका वोटला किती पाहिजे चिठ्ठ्या तुम्ही 3 वोट केले पहिले, आता तुमचा जर आकडा विसरला तर तुम्ही दाखवू शकता। आता जसं मी सांगितलं एकेकाला 2-2 द्या, 20-2 40 झाले, 40 झाल्यानंतर ते तिसऱ्याला एक द्या, म्हणजे पहिल्या 10ला 3 वोट आणि बाकीच्याला 2-2 वोट, असं अशा पद्धतीचं गणित ठेवा। दाखवताना तुम्हाला होईल नाही तुम्ही मी 5 दाबले होते तर 3 कसं काय नोंद करायची म्हणजे चुकून दाबून पाहू काय होते पाहू, प्रयोग करायची वेळ नाही आपल्याला, निवडणूक हा खेळ नाही आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे। त्यामुळे या बटनाकडे लक्ष द्यायचं नाही, रिझल्ट दाबून द्यायचा आहे। रिझल्ट दाबल्यानंतर कधी कधी प्रेस जर व्यवस्थित नाही झालं तेव्हा कम्प्युटर रिझल्ट आलेला आहे, हे मेसेज सुरू झालेले आहे। प्रयोग करायचा नाही, ज्या सूचना दिल्या ना त्या सूचनाचं पालन करायचं। पण हे इकडची मशीन इकडे सांगितली, रेडी सांगितलं, आपण इकडे धरून पाहू, मशीन सुरू होते, काही जणांनी ठीक केलेलं उलट्या केलेलं आहे, आणि मग त्या मशीनचं कनेक्शन लावलं तर मशीन सुरू झाली, 2-3 जण बंद पडली। मग काय होते की त्या 2 मशीनचं टोटल घ्या, 2 मशीनचे पंचनामे करा, किती भांडवल त्यापेक्षा कसं कोणी जायचं नाही, ऑब्झर्वर साहेब येत आहे। आता जे गडबड करतात बाहेर जातात की नाही लगेच ते निदर्शनात येतात, आणि सगळे कॅमेरे लावलेले आहेत। काही अति उत्साही मंडळीला काय आहे, काय नेहमीच आहे, नवीन असो का जुने असो, आजही पत्रकार सर्वांच्या सह्या झालेल्या आहेत का, त्याच्यात कोणी राहिलेला आहे का, त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र आहे त्याच्यावर कोणाची सही राहिलेली आहे का, तेव्हा आता याच्यामध्ये रिझल्ट 2ला 1 दाखवते, 3ला कोणाला किती वोट दिले सर, 1 मिनिट, त्याच्यावर ते नंबरच नाही येतात, संकेतांक कॉम्प्युटर हे संकेतांक मध्ये राखीव मध्ये दिसते, राखीववाल्याला 12 नंबर का 27 पासून सुरू होणार, 27 पासून सुरू होणार। 1 मिनिट घ्यावं सर, हा ते एक्स्ट्रा असतात सगळे, त्या ऑर्डरवर तुमचा जो नंबर असेल संकेतांक 27 पासून सुरू होणार। 10-15 टीम राखीव असतात। काय झालं घटना घडली नंबरला किती वोट दिले येते, आता 16 पर्यंत दुसरं कुठे प्रमाणपत्र की काल परवा आजच्या ट्रेनिंग मध्ये प्रमाणपत्र पाहू सर, सर प्रमाणपत्र राहिले का, नंबर टाकायचा, नंबर त्यांनी हा मोबाईल नंबर टाका, आयडी नंबर, मोबाईल नंबर। नांदुरावरून येत होते, काही गडबडीमध्ये योगा शाखेच्या पर्यंत आले आणि त्यांना वाटतं उशीर झाला, एका आम्ही 3 नंबर टाकला सुरू केली। काय माहिती बाहेर गावून येतात लोक, थोडंसं पूर्ण द्यावं लागतं, जरी सिरियस विषय असला तरी बाहेर गावून येतात, थोडं कन्सिडर करावं लागतं, कोणाची गाडी लेट होते, कोणाचं काय। आता क्लिअर केलं ना, आता हे 16 झाल्याशिवाय मला काहीच नाही प्रमाणपत्र हा केली होता काय, तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि मग इकडे गडबडीमध्ये मग त्यांना ते रिपोर्टिंग हे ते मग त्याला ते अर्ज द्यायला सांगितलं। म्हणजे असं भांडण कसं आहे, शांततेत करायचं, निवडणूक कर्तव्य आपलं किती महत्त्वाचं झालं, सर्वात पहिले आपला जीव महत्त्वाचा आहे, आपण चांगलं तर सर्वच आहे, त्या दिवशी आपण सक्षम राहिलं पाहिजे, आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पडलं पाहिजे। आज तुम्हाला वाटेल येतं की आम्हाला एक घंटा मारून उठून बसवलं, तुम्ही सगळे अनुभवी लोक असतात, विद्वान लोक आहेत, पण कसं आहे की हे आपल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चाललं नाही। आता ऑब्झर्वर आले समजा आपल्या हा नंबर 1 आहे, आले की पहिले इथंच येणार, तर त्यावेळेस आपल्याला अडचण निर्माण होते, लगेच मग नोट डाऊन केलं जातं की 15 4 वाजेपर्यंत ट्रेनिंग आहे, लगेच चालले। किती फीड 16 आहेत का, हे 16 युनिट आता याच्यात फीड केलेले 16 आहेत, कारण याच्यात आपण 16 टाकले, आपल्या याच्यात 20 राहते, आपल्या याच्यात 20 राहते, लक्षात घ्या, नाही तो डेमो आहे, प्रश्न विचारतात होते काय होते, त्यांचे 16 काऊन आहेत, कारण याच्यात आम्ही फीड केलेले 16चे सॉफ्टवेअर इंजिनियर एंड झालं। आता हे एंड झालं म्हणजे आपला रिझल्टचा पार्ट संपला। आता तिसरा पार्ट काय आपल्याला, सीआर झाला, आता सी आहे। आता हे क्लिअर जे आहे ते क्लिअर दाबताना व्यवस्थित दाबायचं, असा डिलीटिंगचा मेसेज आला पाहिजे,
या गोष्टी छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या, लक्षात ठेवा. डिलिटिंगचा मेसेज आला पाहिजे, कारण काय होते बटन आपण वाट पाहत बसतो, होतच नाही. काय होते थोडं कमी प्रेस झालेलं असतं ते बटन. त्याच्यानंतर डिलिटिंग झाल्यानंतर पुन्हा हे सगळे प्रोसिजर करते. आणि हे जोपर्यंत प्रोसिजर होत नाही तोपर्यंत याला हात लावायचा नाही. नाही तर आता गडबड आहे, फक्त बटन बंद करून टाकतो. करतात अनुभव लय जास्त असते, ओव्हर कॉन्फिडन्स जातात, मग काहीतरी चुकीचं करतात. घाई करायची नाही, याच्यामध्ये प्रयोग करायचे नाही, घाई करायची नाही. बा थोडंसं इंटेलिजन्स तुम्हाला खूप मागात पडतं. त्याच्यामुळे हे असं करायचं नाही. जे आपण शिस्तीचं पालन करायचं, थोडंसं जबाबदारीने वागायचं, सिरियसली घ्यायचं थोडंसं. कॅन्डिडेट 2 निवडणूक कसं आहे, गणितासारखा विषय आहे. समजला तर खूप सोपा, नाही तर खूप आवड. जमलं नाही की मग ते एक छोटीशी चुकले मागात पडते. आणि डायरेक्ट माग असा छोटा छोटा माग नाही पडत, डायरेक्ट सस्पेन्शन होतं. याच्यात कर्करात वस्तू जमतच नाही. कोणी किती छान असतो, कोणी किती बोचलेला असला तरी. आणि अनुभवी लोकांना ज्येष्ठ जे असतात त्यांना वाटते सर की बा आम्हाला माहिती आहे, आम्हाला काय शिकायची गरज आहे. पण कसं आहे, हे जे ट्रेनिंग होतं तुम्हाला सगळं वर्षानुवर्ष ट्रेनिंग दिलेलं आहे, पण तरी पण हे ट्रेनिंग आहेच की. त्यासाठी रिव्हिजन ॲज अ पार्ट ऑफ रिव्हिजन म्हणून समजायचं. आता याच्यामध्ये क्लिअरची प्रोसेस चालू आहे. आपली 6ला 0 पडलेला आहे, 0 झालेलं आहे. ते सर्वांचं 0 होतेच, ते हे पाहून घ्यायचं फक्त आपण 0 होते की नाही. आणि हे त्या लोकांना बी दाखवायचं. पोलिंग एजंट जे आहेत ना त्यांना दाखवायचं आहे की हे आम्ही क्लिअर केली, तुमची आता वोट दिले, ही मशीन क्लिअर झाली. दोनगावल्याने हेच केलं नव्हतं आणि मग त्या अडचणीत आले होते. या गोष्टी विसरायच्या नाही. CRC एकच करायची आपल्याला 5:30 वाजता. आणि हे क्लिअर झाल्यानंतर आपली मशीन जेव्हा होईल तेव्हा 0चं टोटल पाहायचं, 0 आहे का. 0 झाल्यानंतरच समजते की. तर ते दोनगावल्यांनी 0 केलंच नाही. त्यांनी काय केलं, ते क्लिअर राहिलं, क्लिअर राहिलं. CRC राहून गेली, चिठ्ठ्या काढायच्या राहून गेल्या. याच्यातल्या चिठ्ठ्या ज्या आहेत 57 चिठ्ठ्या ते तिकडे सील करायच्या अगोदर यातली एकही चिठ्ठी आतमध्ये नाही पाहिजे. याचं काउंटिंग ते 7 चिठ्ठ्या पहिल्या आपल्या राहतात तर ते आणि 50 माफ होते. 57 चिठ्ठ्या टोटल सिक्के मारून केंद्राकडे स्वाक्षरी करून ते पाकिटमध्ये टाकायचं. त्याला काळा पाकिट वेटिंग त्यात ठेवावं लागेल. आणि जे हे जे आहे ना समजा करतो तो CRCचा मतलब हे होते क्लोज रिझल्ट अनक्लिअर. तर मग हे क्लिअर झाल्यानंतर ते 0 होते ना. क्लिअर झाल्यानंतर त्याचं राहिलं, त्याचं व्हायचं राहिलं. ते कशामुळे ते अनुभवी नव्हते का, त्यांनी पण निवडणूक केलेली आहे. अनुभव असतो. सर एंड झाला सर, एंड मी हे सांगतो तुम्हाला, निवडणुकीच्या कामात आहे ना महत्वाचं म्हणजे हे मशीन जिंदगी गेली त्यांची, त्यामुळे त्यांना असं एक गोष्ट चांगली गोष्ट आहे. अभिनंदन. कोणत्या डिपार्टमेंटला सर? हेडमास्टर आहे ना जिल्हा परिषद. आता आपली CRC झालेली आहे, मॉकपोल झालेला आहे, सगळं चेक करून झालेलं आहे. आता आपल्याला टोटल चेक करायचे. टोटल एकदा कन्फर्मेशन साठी दाखवून द्यायचं का हे टोटल केला तर 0 येते का हे दाखवायचं की आमची मशीन क्लिअर झालेली आहे. पोलिंग एजंट पाहून घ्या. ते लोक हेच विसरले होते, हे क्लिअर करायला विसरले. आणि मग अनावधानाने होते अशा गोष्टी, जाणून बुजून कोणी करत नाही. त्यांचा काय उद्देश आहे, ते कुठल्या गावचे त्यांना काय करून जातं समजतं. तुम्हाला जे आसपासच्या तालुक्यात ट्रान्सफर केलेलं असते त्याच कामाला इथल्या आमदाराशी तुम्हाला काही घेणं नसतं. तुमच्या लोकांची संबंध असतात. अशा पद्धतीनं याच्यामध्ये टोटल 0 येते. टोटल 0 येते काय पाहून घेऊ आपण एकदा. टोटल 0 झालेले आहे, म्हणजे आपली CRC व्यवस्थित झालेली आहे. आता सर्व आपलं व्यवस्थित पार पडलेलं आहे. मॉकपोल झालेलं आहे, CRC झालेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं, मतदान सुरू. नेक्स्ट पार्ट आहे आपला सिलिंग. तर सिलिंग करण्याचे बटन जे आहे स्विच हे ऑफ करून टाकायचं. आणि याचा नॉब सगळ्यांना समजते ना, काही दिक्कत नाही. जिसको प्रॉब्लेम है उसको पता नहीं. मुझे इतना फ्लुएंटली हिंदी बोल नहीं सकता. आणि या नॉबला काहीच करायचं नाही ना, या नॉबला काहीच करायचं नाही. हे नॉब करू नका. तिकडे सांगितलं असेल तुम्हाला ट्रेनिंग. नाही पण आम्ही अनुभवानं असं सांगतो की काय होते, काही अडचण येत नाही. ऑफ केलं ऑन केलं, पण अडचण काय होते की जेव्हा आपण सुरू करतो ना त्या घरोबर 4 लोक उभे असतात, लक्षात असते त्यावेळेस हे आपण विसरून जातो. मग याच्यात काय नाही, एरर येते. म्हणजे एरर आलं की त्यात आमचं व्हीपॅट डिस्कनेक्टेड आपण घाबरून जातो. केलेलं सगळं असतं एवढं पद्धतशीर केलं शकत कशाला. हे फक्त ट्रान्सपोर्टेशन मोडमध्येच ऑफ तेव्हाच ऑफ करायचं नाही. आणि पिना काढायची गरज नाही. मी ऑफ केलं दॅट इज सफिशियंट. आता हे झालं, ऑफ केलं. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला याच्यामध्ये सिलिंग करायची. तर सिलिंग मधले 2-3 पार्ट महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय आहे,
अशा पद्धतीचं कंपार्टमेंट आहे. आता हे आपलं CRC झालं का नाही याचं पूर्ण टोटल जेव्हा झाल्यानंतरच हे सील करायचं, लक्षात ठेवा. एकदा सील केलं ते पुन्हा खोललं पुन्हा डबल टाकलं अशा गोष्टी करू नका शक्यतो, कारण सगळ्या गोष्टीची नोंद घेतल्या जाते. आता पहा अति उत्साही लोकांनी आपल्या सील सोडून टाकले. त्याच्यामुळे थोडक्यात सांगतो त्याच्यात काय होतं. सर ग्रीन वर आहे तो कलर, ग्रीन कलर वर आहे त्याच्यामध्ये. नंबरवरून आणायला घ्याल का? आता आम्ही सांगतो की हे करायचं नाही, ते नेमकं तेच करून पाहतो, त्यालाच मास्तर म्हणतात. आता काय सांगितलं मागच्या ट्रेनिंगमध्ये मी सांगितलं होतं की हे चिपकून काढून पाहू. आता ते स्टिकर काढून चिपकूनच पाहायची काही गरज आहे का? आता हे सांगितलं की हे असं हे आहे. दुसरं वापरा ना, दुसरं घ्या ना. एकच फक्त हे आहे. आता हे फाडल्यामुळे आपल्याला दुसरी घ्या ना एक. आपण देत असं आता याच्यात काय आहे माहिती आहे का, हे जे आहे ना हे आपल्या या याच्यामधून आतमध्ये घालायचं आहे. इथून असते या ठिकाणी असतं हे शिकवलेलं असतं, याच्यातून काढायचं आहे. हे असं हे वर आलं पाहिजे. आणि याच्यानंतर हे जे बी आहे आता हे मागच्या ट्रेनिंगमध्ये यांनी ते फाडून टाकलं. मशीन धरायला मदत करायची सर तुम्हाला? नाही, मशीन धरायला मदत. हां याच्यामध्ये असं. मग याच्यानंतर आपल्याला हा स्पेशल टॅग लावायचा. याच्या मागे सिग्नेचर घ्यायच्या पोलिंग एजंटच्या, हे सर्व घ्यायला विसरू नका आणि याचे नंबर लिहायला विसरू नका. डिसाइडिंग ऑफिसर हे नंबर लिहा, कारण नंतर एकदा पॅक केलं तर मग आठवते की मग हे लिहायचं राहिलं मग पुढा पुन्हा तसं करायचं नाही. पहिले आल्याला हे आपल्याकडे एका ठिकाणी लिहून घ्या, फोटो काढून ठेवा द्यायला. तुमच्याकडे मोबाईल असतात फोटो काढून ठेवून द्या सगळं सील, म्हणजे तुम्हाला अर्थ नाही. आणि याचा हिशोब द्यावा लागतो. जसं आता आम्हाला मोजून दिलं, आता दुसरं सील भेटणार नाही आम्हाला, ते वापसही करावं लागतं. इथलं सगळं काय दिलं ते सगळं मोजून आपण वापस घ्यायला, असं ते निवडणूक आयोगाचं काम असतं. तर आता याच्यामध्ये हे टॅग जो आहे याच्या पाठीमागे सही करायची आहे आणि याच्यामध्ये दोरा होऊन अशा पद्धतीने दोनच्या बटनावर ठेवायचं आहे. हा नंबर वर पाहिजे आणि इथून एक दोरा होऊन त्याच्यामध्ये नॉट मारायची. शक्यतो याच्यामध्ये जे हे सील आहे हे करू नका. अशा पद्धतीने बाहेरून आपण सील करणार आहोत. त्याच्यामुळे हे सील करायचा काही प्रॉब्लेम नाही आहे, निर्माण करायला पाहिजे. पण काय होतं याचं काय होतं, हे जर थोडं जास्त उघडलं आणि या बटनावर जर त्याचे ओघळ गेले तर हे बटन आपलं पॅक होऊ शकते. तर भविष्यात आपल्याला 6 वाजता जेव्हा इथलं बटन काम पडणार त्यावेळेस ते अडचणीचे जोडले. त्याच्यामुळे शक्यतो खूप नाही बाहेर आहेच ना. हे झाल्यानंतर आपल्याला इथं सील करायचं आहे. मग हे जो आहे हा ॲड्रेस टॅग आहे. सर लक्ष द्या, ॲड्रेस टॅग आहे. ॲड्रेस टॅगवर 25 मेकर लिहायचं आहे. खाली BUCU नंबर आहे, हे नंबर याच्यावर लिहिलेले आहेत. कंट्रोल युनिटचा नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर मतदान केंद्र की क्रमसंख्या तुम्हाला शिक्का मारायचा आहे. तुमच्या केंद्राचा कोड शिक्का असतोय 45-10-45-6 जे काय असेल ते. नंतर मतदानचा दिनांक आहे 20 नोव्हेंबर झालं. त्याच्यानंतर दिल्यानंतर याच्यावर सही वगैरे करायची आहे. पोलिंग एजंटच्या पाठीमागे सह्या घ्यायच्या आहेत. हे झाल्यानंतर इथून बटन दाबल्यानंतर या ठिकाणी पाठीमागच्या साईडला वर लावू नका, कारण वर लावसाल तुम्ही जर असं सील करसाल तर काय होईल की हे बटन तुम्हाला रोज बटन संध्याकाळी कामात पडलं पाहिजे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने पाठीमागून तुम्ही लावा, उलटं लावलं तरी हरकत नाही, असंही लावलं तर हरकत नाही. पण हे सगळं लावणं जरा सोयीस्कर होते, कारण इथून आपण गाठ बांधू शकतो. हे लावल्यानंतर हे झालं एक प्रकारचं सील. हे झालं एबीचं सील. एबीचं सील कसं हे झालं की नाही, हा एचा भाग जो आहे हा असा चिपकून घ्यायचा याच्यामध्ये. यांनी काय केलं बॉटमला अशा पद्धतीनं हे सील राहणार आहे आणि हे बटन जे नंबर आहे हा वर राहणार, स्लीप पार्ट वर राहिलेला पाहिजे. असं सील झालं तर याच्यावर सह्या घ्यायच्या आहे तुमच्या डिसाइडिंग आणि बाकी पोलिंग एजंटच्या सह्या घेऊन टाकायच्या. तर इथं एक सील झालं, हे एक सील झालं, तुमचं कंट्रोल युनिटचं सील कंप्लीट झालं. ती येणं सर ते म्हणजे ॲड्रेस टॅग स्पेशल टॅग तो येणं चिटकवलं चालत ना आपल्या ते सेलो टेप चिटकवलं आणि यल पण सेलो टेप नसते. सेलो टेपनं चिटकवायचा बरोबर आहे, पण याच्यावरची गाठ मारतो ना आपण. टीचर फक्त ही गाठ मारली आपण, या गाठीवर आपल्याला लाख आली. लाख गरम करायची मेणबत्तीवर, शेवटच्या गाठीवर लाख पाहिजे. ज्या ठिकाणी आपण गाठ मारणार त्या ठिकाणी लावून द्यायचं. थोडंसं लावायचं, काहीतरी थोडं दिसलं पाहिजे असं. आणि त्याच्यानंतर हा जो आहे त्या स्पेशल टॅग मारू नका, कारण मध्ये झाला नाही आणि करायला नसाल तुम्ही होईल दुसरं. म्हणजे काय आवश्यकता नाही, कारण बाहेरून सील मारूनच या ठिकाणी सील करायचं आहे आपल्याला. हे ॲड्रेस टॅग लावायचं आहे अशा पद्धतीने. ॲड्रेस टॅग इथून एक आणि इथून एक असा ॲड्रेस टॅग लावायचा आहे. याच्यामध्ये दोरा बांधायचा आहे आणि ॲड्रेस टॅग जिथं लावणार तिथं आपण लाख लावून ही लाख लावायची आणि सील करायचं आहे. सील कसं करायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे झाले, हे 2 सील आपल्याला महत्वाचे आहे. अशा पद्धतीने आपलं सीलिंगचा पार्ट झालेला आहे. आता असं समजू आपण की फाउंडेशन झालेले आहे. आता मतदार आपल्यासाठी तयार आहे. मग काय करायचं, हे बटन
टोटल दाखवून द्यायचं त्याने हे बटन पहिले ऑन करायचं. आता हे जे नॉब तुम्ही आडवा करायचं म्हणले ना हे विसरते बघायचं. मग विसरलं की काही घाबरायचं काम नाही. जर समजा एका टाइम तुमचा नॉब विसरला आता तुम्हाला मी सांगितलेलं की याच्यामध्ये काय एरर येणार आहे, याच्यात दाखवणार व्हीव्हीपॅट नॉट करेक्ट असा मेसेज येईल याच्यात. तर हा मेसेज आपल्याला पाहायला समजा तर लगेच काय करायचं, हे बटन ऑफ करून टाकायचं, कनेक्शन काहीच काढायचं नाही. एक हे जे बटन आडवं झालेलं आहे फोटोन द्या पुन्हा आता सुरू केलं हा चिठ्ठ्या प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा बटन सुरू होणार म्हणून हे पडणार असतात त्याच्यामुळे हे पण जास्त पडायलाच पाहिजे. आता आज राहते कारण आता आपण सीट केलेलं आहे. आता आपण सीट केले ना आता या चिठ्ठ्या काढायच्या नाही आहेत. म्हणजे समजा आपलं वोटिंग झालं 805 आणि आधी हे 7 चिठ्ठ्या तर 812 झालं. लक्षात या चिठ्ठ्या काढायच्या नाही आपल्याला. कोणत्या